सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। शिवसेना युबीटीचे नेते अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली। मराठी माणसांच्या घरांच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच झुंपली। यावेळी अनिल परबांनी गद्दार म्हणत देसाईंवर निशाणा साधला, तर गद्दार कोणाला बोलतो बाहेर ये तुला दाखवतो असं म्हणत देसाईंनी परबांना प्रत्युत्तर दिलं। गद्दार कोणाला म्हणतो रे? अनिल परब शंभूराज देसाईंमध्ये खडाजंगी। एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का काय गद्दारी सांगतो? कोणाला म्हणतो गद्दार? एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी। काय रे तुला दाखवतो? यायला गद्दार कोणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? गद्दारीवरून परब देसाईंमध्ये गदारोळ। तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे। विधान परिषदेत मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यात गुरुवारी जोरदार खडाजंगी झाली। ऐका ना, कायदा आणतो या बाबतीतला सांगू का काय गद्दारी सांगतो? दोन्ही नेते सभागृहात हमरीतुमरीवर आले। काय रे तुला? शब्दानं शब्द वाढत गेला आणि मग वादाचा भडका उडाला। ऐका ना, आता काय झोमतंय का कानाला? ऐका ना, ऐकून घ्या एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का काय गद्दारी सांगतो? कोणाला म्हणतो गद्दार? काय रे तुला दाखवतो? यायला गद्दार कोणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। खरं तर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि अनिल परब एकेकाळचे सहकारी, मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले। मुंबईतल्या मराठी माणसांच्या घराच्या प्रश्नावरून परब आणि देसाईंमध्ये वादाची ठिणगी पडली। मुंबईत मराठी माणसाला घर मिळावं यासाठी सरकार कायदा करणार का, असा सवाल अनिल परबांनी केला। माझं म्हणणं असं आहे की 40% घरं मराठी माणसाला परवडतील, म्हणजे 500 ते 750च्या दरम्यानची मराठी घरं आपण 40% बांधणार, त्याच्यासाठी कायदा करणार काय? आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला। कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही। समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल। त्यावर मवियाचं सरकार असताना तुम्ही हा निर्णय का घेतला नाही, असा प्रतिसवाल मंत्री शंभूराज देसाईंनी केला। 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? तर त्याला मी उत्तर दिलं, त्यावेळी हा कायदा झाला नव्हता। तुम्ही शांत राहा। अहो तुम्ही असे तुम्ही केलं नाही, रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का? ते ऐकवत नाही का? अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाही, म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे। सांगू का काय शंभूराज गद्दारी? देसाईंच्या या सवालानंतर अनिल परबांसोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली आणि हा वाद गद्दारीपर्यंत जाऊन पोहोचला। एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का काय गद्दारी सांगतो? कोणाला म्हणतो गद्दार? काय रे तुला दाखवतो? यायला गद्दार कोणाला म्हणतो रे? दरम्यान उपसभापती नीलम गोरेंनी मध्यस्थी करत गद्दार हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले। सन्माननीय सभापती महोदया, मी या मुद्द्यावरती बोलत पूर्ण करा वाक्य, आता उगाच देतेच नको। नाही। आणि तो गद्दार शब्द मी काढून टाकते याच्यात। सभागृहातून बाहेर आल्यावर शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा कायम होता। त्यांनी जर पुढे हे वाढवायचं ठरवलं, त्याच्या दुप्पट वाढवायची आमची तयारी आहे। आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत। बाळासाहेब ठाकरेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आरेला कारेत उत्तर द्यायचं शिकवलेलं आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षात यापूर्वीही शाब्दिक चकमकी झडल्या। विधान परिषदेतही याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं, मात्र यावेळी दोन्ही नेते चांगलेच आक्रमक झाले होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।